नमस्कार. आज आपण एका जबरदस्त AI टूलबद्दल बोलणार आहोत. गुगलचं नोटबुक LM. आजकाल माहितीचा जो भडीमार आपल्यावर होतो ना, त्यातून मार्ग काढण्यासाठी हे खूपच भारी साधन आहे. चला तर मग पाहूया हे काय आहे. तुम्हाला अलादीनचा जिन आठवतोय? दिवा घासल्यावर जो हवं ते द्यायचा. आता विचार करा, आजच्या जगात आपल्याकडे असाच एक जिन असता जो आपली सगळी कागदपत्र, रिपोर्ट्स, नोट्स वाचून आपल्याला हवं ते बरोबर काढून देईल. काय मजा येईल ना? खरं तर आपण सगळेच जण अक्षरशः माहितीच्या महापुरात बुडतोय. रोजचे रिपोर्ट्स, लेख, व्हिडिओ, अरे देवा, या सगळ्यातून आपल्याला हवं ते शोधून काढायचं म्हणजे एक मोठं कामच. आणि इथेच तर खरी अडचण आहे. तर मग ह्या समस्येवर उपाय काय? उत्तर आहे नोटबुक LM. पण थांबा, हे कुठल्याही दुसऱ्या चॅटबॉटसारखं नाहीये. नाही. हे काहीतरी खूपच वेगळं आणि खरं सांगायचं तर खूपच खास आहे. तर नोटबुक LM म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपला पर्सनल AI रिसर्च असिस्टंट आहे. आणि याची सगळ्यात मोठी खासियत काय माहितीये? तो फक्त आणि फक्त आपण दिलेल्या डॉक्युमेंट्सवरच काम करतो. तो इंटरनेटवर भटकत नाही. म्हणजे काय की मनाने उत्तरं तयार करण्याचा किंवा चुकीची माहिती देण्याचा प्रश्नच येत नाही. एकदम पक्कं काम. आता हा फरक नीट समजून घेऊया. बघा, ChatGPT किंवा जेमिनाय सारखे AI ते पूर्ण इंटरनेट पालथं घालतात. त्यामुळे कधीकधी काय खरं काय खोटं हे सांगणं अवघड होतं. पण नोटबुक LM तो आपल्या मर्यादेत राहतो. तो फक्त आपण दिलेल्या स्रोतांचाच अभ्यास करतो. म्हणून त्याची उत्तरं एकदम अचूक, टू द पॉइंट आणि विश्वासार्ह असतात. जणू काय आपला खाजगी तज्ज्ञाच. चला आता थिअरी बाज झाली. प्रत्यक्ष बघूया की हे काम कसं करतं. खरं सांगतो, हे वापरणं इतकं सोपं आहे की तुम्ही चकित व्हाल. बघा, फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, notebooklm.google.com वर जा आणि एक नवीन नोटबुक बनवा. झालं. दुसरं, आता त्यात आपले स्रोत टाका, म्हणजे तुमच्या कम्प्युटरवरची फाईल असो किंवा गुगल ड्राईव्हमधली. तिसरं, तुम्ही थेट टेक्स्ट, वेबसाईटची लिंक किंवा हे बघा YouTube व्हिडिओची लिंकसुद्धा पेस्ट करू शकता. आणि चौथं, बस प्रश्न विचारायला सुरुवात करा. आणि कोणकोणते स्रोत वापरता येतात? अरे भरपूर. PDFs, गुगल डॉक्स, साध्या टेक्स्ट फाईल्स, कुठून तरी कॉपी केलेला टेक्स्ट, वेबसाईट्सच्या URLs आणि हो YouTube व्हिडिओचे ट्रान्स्क्रिप्टसुद्धा. म्हणजे अक्षरशः काहीही. ओके, आत्तापर्यंत सगळं सोपं होतं. पण खरी जादू तर आत्ता सुरू होते. एकदा आपण सोर्स अपलोड केला की नोटबुक LM त्या माहितीचं काय काय करू शकतं हे पाहून आपण खरंच आश्चर्यचकित होऊ. हे बघा, एकाच डॉक्युमेंटमधनं काय काय मिळतंय. समरी म्हणजे सारांश, माइंड मॅप म्हणजे विषयांची जोडणी दाखवणारा नकाशा, क्विज म्हणजे आपली समज तपासा, फ्लॅश कार्ड्स म्हणजे पटापट उजळणी करा. आणि हे तर सगळ्यात भारी आहे, ऑडिओ ओव्हरव्ह्यू म्हणजे अक्षरशः पॉडकास्ट तयार होतो. आणि हो, FAQ गाईडसुद्धा, म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार काही ना काही आहेच. जरा विचार करा, आपल्या समोर 200 पानांचा एक किचकट रिपोर्ट पडलाय. तो वाचायला किती वेळ लागेल? पण नोटबुक LM काय करतो? काही सेकंदात त्याचे 5 महत्वाचे मुद्दे काढून आपल्या समोर ठेवतो. म्हणजे विचार करा किती वेळ वाचतो. आणि विद्यार्थ्यांसाठी अरे वा, हे तर एक वरदानच आहे. इतिहासाचा एखादा मोठा धडा अपलोड करा आणि बघा, क्षणात त्याचे फ्लॅश कार्ड्स तयार होतात. ही घटना कधी घडली, तो महत्वाचा माणूस कोण होता, सगळं काही. परीक्षेच्या आधी उजळणी करायला यापेक्षा सोपं काय असणार? आणि हे ऑडिओ ओव्हरव्ह्यू फीचर हे तर खूपच भन्नाट आहे. कुठल्याही डॉक्युमेंटचं रूपांतर थेट एका पॉडकास्टमध्ये होतं. म्हणजे आपण गाडी चालवत असाल, जिममध्ये असाल, कुठेही फक्त कानात हेडफोन लावा आणि ऐका. वाचनाचा वेळच वाचला. बरं, मग हे सगळं कोणासाठी आहे? म्हणजे ह्याचा वापर नेमकं कोण करू शकतं? खरं तर हे सगळ्यांसाठीच आहे. इथे बघा, सगळ्यात जास्त म्हणजे विद्यार्थी, मग संशोधक आणि प्राध्यापक लोक. कंटेंट क्रिएटर्ससाठी सुद्धा हे खूप उपयोगी आहे. आणि हो, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी सुद्धा. म्हणजे माहितीशी ज्याच्या ज्याचा संबंध येतो त्या प्रत्येकासाठी हे एक उत्तम साधन आहे. चला आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया. हे फक्त एक टूल नाहीये, याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलायला हवा. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, AI आपला बॉस नाहीये, तो आपला असिस्टंट आहे. हा कुठलाही शॉर्टकट नाही, तर आपली क्षमता वाढवण्याचा एक मार्ग आहे. नोटबुक LM सारखी साधनं आपली जागा घेत नाहीत, उलट आपल्याला अधिक चांगलं काम करण्यासाठी, अधिक खोल विचार करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच AI हा आपला पर्याय नाही, तो आपला भागीदार आहे.
विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की याचा वापर करून आपण अधिक मोठं, अधिक चांगलं आणि अधिक प्रभावी काम कसं करू शकतो.